गाईज तुम्हाला एक गंमत दाखवते मी, बघा. आता बघा मी राघवकडे जाणार ना, कसा करणार तो. बघा, त्याला वाटतं मी त्याला घ्यायला आली. हात पाय डोळे. गुड मॉर्निंग गाईज. शुभ प्रभात माऊ. गुड मॉर्निंग. जय श्रीराम. जय हनुमान. अयो गाईस, जय श्रीराम जय हनुमान म्हणता म्हणता शेंबूडच आला माऊला. जय श्रीराम. हां आता म्हण, जय श्रीराम जय हनुमान. वेलकम टू अवर. जोरात म्हणायचं. राघव पण म्हणतोय शुभ प्रभात. हो शुभ प्रभात. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. गाईज प्लीज सबस्क्राईब करा आम्हाला. सकाळी सकाळी राघव आणि माऊ म्हणताय सबस्क्राईब करा. हा ना बाबू, इथं बस की मग. राघवची तेल मालिश करून आंघोळ झाली, तो झोपी गेलाय. त्याला थोडं सर्दी शिंकतोय तो. त्याला कापराचं तेल मी आता आंघोळ केल्यावर छातीला, कानाला, टाळूला, पाठीला लावलंय. आणि माऊला तर सर्दी झाली आहे, तिला ही औषध दिली आहे मी आता मॅक्स्ट्रा. आणि तिला पण कापूरचं तेल वगैरे लावलंय छातीला, पाठीला. औषध दिली आहे, आवरून दिलं आहे तिचं. हा ना, म्हणजे करून घ्यायची आहे का म्हणून. आणि चाललंय माशा बिअर टीव्हीला बघायचं. आवरलंय गंध पावडर वगैरे गाई ह्यांचं. आता खायला काहीतरी बनवते. भांडे पडले म्हणजे भांडे घासून व्हायचे. खायला बनवते आता. खायला शिळ्या चपातीचे तुकडे आहे ते बनवायचे आहे. माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. कुठंच नाही. कुठं जायचं. मी तुला औषध दिली आहे, बेडवर झोप म्हणलं होतं थोड्या वेळ. शिवला ना आमच्या समजतच नाही सांगितलेलं, अजिबात ऐकतच नाही. केला गाईस मी बनवते. मसाला भाजती आहे. कांदा आणि खोबरं भाजून झालंय. म्हणजे टोमॅटो भाजती आहे आता. मला करायची आहे सोयाबीनची भाजी. भिजत घातल्या होत्या, भिजून झाल्या आहेत त्या. ह्यांच्यासाठी केले आहे चपातीचे तुकडे. कुकर पण झाला आहे. भाजी आणि भात खातील आणि चपातीचे तुकडे खातील. सोयाबीनची भाजी करते आता आणि चपाती खाणार. मग भाजून घेते हे सर्व. वाटून आणलं की पटकन भाजी होईल, म्हणजे लगेच जास्त वेळ लागणार नाही. मसाला भाजलेला आजसाठी वेळ नाही लागत. भाजलेला मसाला नसला की तेलात भाजायलाच वेळ लागतो ना खूप. त्याच्यामुळे म्हटलं पाहिजे भाजून घ्यावं. भाजलेला मसाला पटकन होती भाजी. ती म्हणतीये ना नाचू नको. कशाला नाचतीये. का नाचती येड्यागत ग तू सारखीच. नुसता ओरडा खायचा असतो. जा बुट तू शाळेचे, परवा स्कूल चालू होणार आहे. तिला नाचू नको म्हणतील, स्वतःचे हात हालतायत बघा. तिला म्हणते तू नाचू नको, नाही हिच्याच हात हालतायत टीव्हीला बघू बघू. तर गाईज आमच्या माऊला जरा सर्दीने बरं नाही आहे. तिला मी औषध दिलंय सकाळी ना. आता तिचं डोकं दुखत आहे, तर मी आता तिला झोपी लावत आहे. बाबूला माझ्या माऊला झोपी लावत आहे गाईज मी. तिचं डोकं दुखत आहे, हातपाय दुखत आहे सर्दीने. थोडी कणकणी पण आली आहे, ताप पण आला. इला ताप पण आलाय थोडासा. मी झोपी लावत आहे तिला आता. झोपा बाबू. गाईज आम्ही बसलोय जेवायला आता. आज खूप उशीर झाला जेवायला. 2:30 वाजलेत. 2:30 वाजता जेवायला बसलोय आम्ही आज. बघा मम्मीने चहा मांडलेला पप्पा आणि तिच्यासाठी. आणि फुल गॅस करून खाली रागाला घेऊन बसून गेली. आणि चहा उतू गेला त्याच्यामुळं सगळं राडच झालं. राग रडत बाबा गदड्या. गाईज तुम्हाला एक गंमत दाखवते मी, बघा. आता बघा मी राघवकडे जाणार ना, कसा करणार तो. त्याला वाटतं मी त्याला घ्यायला आली. हात पाय डोळे. अयो जीभ काढते. ओ घेऊ तुला घेऊ. त्याला असं वाटतं मी त्याला घ्यायलाच आले.
गाईज मी ना दाल खिचडीसाठी खिचडी भात लावलेला. आता ते तडका द्यायचा आहे त्याला दाल खिचडीचा. आणि पण ते येल्लो आधी शिजवून घेतलेलं मी भात डाळ वगैरे टाकून. तर माऊला दिलंय खायला. माऊला मसाला वगैरे टाकलेला तिखट आवडत नाही, त्याच्यामुळे माऊनी डायरेक्ट असंच घेतलंय खायला शिजवलेलं. हा बघा कसा आवाज येतो आहे याव याव करून. काय होतंय राघव? राघव चिवला पाठवलंय दुकानामध्ये मॅगी मसाला आणायला. मॅगी मसाला टाकला की जरा चव खूप छान लागते, टेस्टी लागतं, यमी यमी एकदम मस्तपैकी. तर बनवून घेऊया आपण थोड्या वेळात. गेली ती आणायला मसाला, आल्यावर बनवून घेऊ. राघव गप्पा मारतोय. ओ तुझ्यासोबत काय बोलत बसावं? शाख बोलतच राह म्हणतो. तू शाख बोल म्हणतोय, काय बोलू सांग? वळवळ ओ नुसता वळवळ करतोय, तुडतुड तुडतुड करतोय. हा राघव आहे आमचा, आहे का? तसं काय करतो राघव? बघा बघा राघव काय करतोय गाईज. गाईज हा राघवच्या डोळ्यात खूप झोप आली आहे, बट संध्याकाळ झाली म्हणून मी झोपू देत नाहीये त्याला. पण तो बघा कसं तिडतिड करतोय, तुडतुड करतोय. शेंडू कशी आहे जिबीला, बघा कसं शेंड आहे ह्याच्या. असं कसा शेंड आहे बाबूच्या जिबीला. कान नको ओढू, कान ओढू नको. बघा हिला मी संत्र सोलून दिलं नाही म्हणून हिचं बघा काय चाललंय. वरतून सोललं आणि तेवढ्याच भागातून चुसून चुसून खातीये. गद पिल्लू आहे बाबा. राघव रडायला लागलाय गाईज. अगं सर्दी झाली आहे माऊ, सर्दी. तर गाईज मी दाल खिचडी तयार केली आहे, आता ऑलमोस्ट रेडी आहे. मॅगी मसाला वगैरे टाकलेला आहे, कढीपत्ता मॅगी मसाला टाकून दाल खिचडी रेडी आहे. आमच्या धनीला खूप आवडते दाल खिचडी, पण मॅगी मसाला टाकलेली. हमको भी बहुत पसंद है. त्यांना खिचडी भात नाही आवडत, यांना दाल खिचडी आवडते. हे बघा हिचं खाणं चालूच आहे आतापर्यंत, अर्ध्या तासापासून खातीये. हे बघा दाल खिचडी कशी झाली? भारी. खाताना नाही, एक प्लेट खाऊन झाली, एवढी खाऊन झाली. आणि एकाने तारीफ पण नाही केली. चांगले झाले खाण्याला, बोलतच नाही आलं. हो पण कमीत कमी माणसाने बनवलं, टेस्टी झालं तर तारीफ करावं. तारीफ केलं ना तर समोरच्या व्यक्तीला अजून भारी वाटतं, अजून चांगलं टेस्टी बनवती. मग चांगली बनवली तू, त्याला काय चालेल, चांगली बनवली. त्याच्यापेक्षा अजून चांगली बनवू शकते. म्हणजे बनवती असं आहे का? म्हणून तारीफ नाही केली का? कळलं? आता खाण्याचं नारळ म्हणत. शुभ रात्री गाईज. जोरात बोल, कूलरने आवाज येत नाही. आजचा ब्लॉग आवडला असेल तर बघ, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया. बाय गाईज. कर बाय.